नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या TET परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे मागील परीक्षांमध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे, ते प्रश्न आज आपण घेणार आहोत. या प्रश्नांचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न बघूया. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय समीर, नीरज, आदित्य, सुधाकर. तर कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 नीरज. पुढचा प्रश्न आहे. शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पर्याय आहेत त्याचे क्रोध, मुकुंद, सामर्थ्य यापैकी नाही. तर शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सामर्थ्य. पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा. कसलीही अपेक्षा नसणारा. तर पर्याय आहे अनपेक्षित, निरपेक्ष, महत्वाकांक्षी, जिज्ञासू. तर कसलीही अपेक्षा नसणारा तो कोण असतो? तर तो असतो निरपेक्ष. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरपेक्ष. पुढचा प्रश्न आहे. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. वाक्प्रचार आहे गाशा गुंडळणे. पर्याय आहेत पटकन निर्णय घेणे, भरपूर मार देणे, निघून जाणे, अडचण निर्माण होणे. तर गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निघून जाणे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द आहे रामबाण. तर रामबाण या शब्दासाठी गुणकारी हा अलंकारिक शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. जाहीर, मंजूर, खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत? तर जाहीर, मंजूर, खर्च हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. काळा, तिखट, भित्रा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? पर्याय दिलेले आहेत आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर काळा, तिखट, भित्रा हे शब्द विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. खालील शब्दांपैकी भाववाचक नाम ओळखा. पर्याय गुलाम, नवल, वकील, लायकी. तर या शब्दांमध्ये भाववाचक नाम असलेला शब्द आहे लायकी. पर्याय क्रमांक 4. तर गुलाम हा जो शब्द आहे, तर गुलाम या शब्दाला जर आपण गिरी हा जर प्रत्यय जोडला तर काय होणार आहे? गुलामगिरी हा शब्द तयार होणार आहे आणि मग तो काय असणार आहे? भाववाचक नाम असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचे आहे? तर पर्याय साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ आणि रीती वर्तमानकाळ. तर मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचे आहे. चा प्रश्न आहे. सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. तर सूर्यास्त हा जो शब्द आहे हा स्वरसंधीचं उदाहरण आहे. कारण या शब्दाची जर आपण फोड केली तर सूर्य अधिक अस्त या प्रकारे होते. म्हणून सूर्य यामधला अ आणि अस्त यामधला अ दोन्ही काय आहेत? ते स्वर आहेत. म्हणून सूर्यास्त हा शब्द काय आहे? संधीचं स्वरसंधीचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे. देवाने या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणती विभक्ती आहे? प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती. तर देवाने या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे. तर ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रध्वज हा कोणत्या प्रकारचा समास आहे किंवा समासाचे उदाहरण आहे? पर्याय तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास आणि यापैकी नाही. तर राष्ट्रध्वज हा शब्द तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कारण राष्ट्रध्वज या शब्दाची जर आपण फोड केली तर राष्ट्राचा ध्वज चा हा काय होतो? प्रत्यय लागतो त्याला आणि हा प्रत्यय षष्टी विभक्तीचा आहे. म्हणून षष्टी तत्पुरुष समास या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पण इथे आपल्याला पर्यायामध्ये षष्टी दिलेलं नाही म्हणून आपल्याला तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास. प्रश्न आहे. शंकर केशव कानेटकर या कवींचं टोपण नाव काय आहे? तर पर्याय आहेत यशवंत, कुसुमाग्रज, अनिल आणि गिरीश. तर शंकर केशव कानेटकर यांना गिरीश या नावाने टोपण नावाने ओळखलं जातं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गिरीश. पुढचा प्रश्न आहे. गोपाळ घरी आला नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर पर्याय अकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक कर्तरी आणि भावे प्रयोग. तर आता इथे आपल्याला प्रथम ह्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म ओळखायचं आहे. तर गोपाळ घरी आला नाही
तर यामध्ये आपण जर क्रियापदाला प्रश्न विचारला, घरी न येणारा कोण, तर घरी न येणारा कोण आहे, तर गोपाळ आहे. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतो, कर्ता मिळतो. आणि घरी न येण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर ती गोपाळवरच झालेली आहे. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म नाही. म्हणून हे वाक्य काय कोणतं असणार आहे, तर अकर्मक कर्तरी असणार आहे. कारण यामध्ये कर्म नाही, कर्ता आहे, म्हणून अकर्मक कर्तरीचं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मीठ भाकरी या शब्दांमध्ये कोणते लिंग आलेले आहे, तर पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगी आणि यापैकी नाही. तर मीठ भाकरी, तर भाकरे हा जो शब्द आहे, हा भाकरी शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून पूर्ण शब्द हा स्त्रीलिंगीच असणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते, तर पर्याय आहेत पूर्णविराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम, विसर्ग. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 विसर्ग. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. या शब्दांमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये गुण हा शब्द काय आहे, शुद्ध शब्द आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे, दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात. पर्याय पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि संयोग चिन्ह. तर दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह हे विराम चिन्ह वापरतात. संयोग चिन्ह पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे, पद्धत या शब्दापासून तयार झालेले विशेषण पुढीलपैकी कोणते आहे. पर्याय पद्धती, पद्धतशीर, पद्धतीने आणि पद्धतवाईक. तर पद्धत या शब्दापासून तयार झालेले विशेषण म्हणजे पद्धतशीर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते आहे. तर यामध्ये पर्याय दिलेले आहे, असली पुस्तके, फळा विक्रेता, कापड दुकान आणि चालती गाडी. तर यामध्ये असली पुस्तके हे काय आहे, सार्वनामिक विशेषण आहे. पर्याय क्रमांक 1. आहे, अननस, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. पर्याय गुजराती, तेलुगू, तामिळ आणि पोर्तुगीज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोर्तुगीज. तर अननस, बिजागरी हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली, समोर, पर्यंत, वर हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत. पर्याय क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय यापैकी नाही. तर खाली, समोर, पर्यंत, वर हे जे शब्द आहेत हे शब्द शब्दयोगी अव्ययाचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मूग गिळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पर्याय काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे, मौन धारण करणे, मूग खाणे, मुगाचा स्वीकार करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे. पुढचा प्रश्न आहे, गरज सरो टिंब टिंब मरो म्हणून पूर्ण करा. पर्याय मामा, काका, वैद्य, मावशी. तर ही जी म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. तर ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. तर या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रयोग ओळखण्यासाठी प्रथम आपल्याला वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आहे की नाही ते शोधायचं आणि मग प्रयोग ओळखायचा. तर या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता जर शोधायचा असेल तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा, गाणारा कोण किंवा गाणारी कोण. तर गाणारी कोण आहे, तर ती आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आहे. आणि गाण्याची क्रिया कोणावर झाली, तर तिच्यावरच झालेली आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाहीये, वाक्यामध्ये कर्ता आहे. म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं असणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. पर्याय सूर्य अधिक उदय, सूर्य अधिक दय, सूर्य अधिक ओद्य, सूर्य अधिक उदय. तर या शब्दाचा विग्रह सूर्य अधिक उदय या प्रकारे होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार सांगा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. तर हे कोणतं वाक्य आहे, तर पर्याय केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि गौण वाक्य. तर आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे वाक्य मिश्र वाक्य आहे. तर वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे जे शब्द असेल तर तेव्हा ते वाक्य नेहमी कशाचं असतं, तर मिश्र वाक्य असतं ते.
पुढचा प्रश्न आहे अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. षटकर्णी होणे. तर षटकर्णी होणे म्हणजे काय? तर अनेकांना माहिती देणे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मुलगा चांगला खेळतो. तर या वाक्यात चांगला हा शब्द कसा आहे? तर चांगला हा शब्द या वाक्यामध्ये गुणविशेषणाचं काम करतं, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गुणविशेषण. प्रश्न आहे विनाकारण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षांमध्ये आलेले काही प्रश्नांचा यामध्ये समावेश केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.